आणि अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार हा समोर आलाय। या प्रकरणी मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपा आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीनं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडेंनी केलाय। तर या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झालेत असाही आरोप करण्यात आलाय। तर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला अशी प्रतिक्रिया ही आमदार प्रवीण तायडेंनी दिली आहे। तायडे यांच्याशीच बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। अमरावतीच्या परतवाडामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे। एक दोन नव्हे तर तब्बल 150च्या वरती मुलींचे अश्लील व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर प्रसारित एका युवकाने केले। काल आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आपल्यासोबत आमदार प्रवीण तायडे, नेमकं काय प्रकार घडला आणि काय प्रकरण आहे? एक मोहम्मद रियाज नावाच्या व्यक्तीने मुलाने 150च्या वरती मुलींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करून समाजामध्ये एक खळबळ निर्माण केली। भीतीचं वातावरणात लोक इथे तिथे होते आणि पोलिसांनी नुसतं बघ्याची भूमिका घेतली। सुमोटो पद्धतीने त्याला अटक करता आलीच, त्याच्यावरती कारवाई करता आलीच ती, परंतु त्यांनी तसं न करता बघ्याची भूमिका घेतली। त्याच्यामुळं मी तिथे जाऊन 3 तास ठिय्या दिला। तेव्हा कुठे त्यांनी मी स्वतः फिर्यादी झालो आणि मग त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पोक्सो अंतर्गत BNS 294 अंतर्गत। त्याला अटक करावी त्याच्यासाठी मी आज पण जाणार आहे आणि उद्या रस्त्यावर पण उतरू शकतो। त्याच्यामुळं त्यांनी तातडीने त्याला अटक करावी, आता ताब्यात घ्यावं आणि जे व्हिडिओ प्रसारित झालेले आहे ते व्हिडिओ पूर्ण समाज माध्यमांवर चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून, अजून कुठे होऊ नये, गडबड होऊ नये म्हणून त्यांनी लगेच सायबर विभागाला मी आवाहन करतो की त्यांनी ते डिलीट करावे। काल खूप संताप पाहायला मिळाला तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये। जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ कोणी टाकत असेल, म्हणजे वयस्क महिला आहेत, मुली आहेत, हिंदू मुली आहेत, त्याच्यामुळे चीड निर्माण करणारी गोष्ट होती आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकत नाही। तुम्ही त्याच्या वडिलाला उचलायला पाहिजे होतं। म्हणजे तुम्हाला जे काय करायचं होतं ते सुमोटो पद्धतीने करायचं होतं, पण तुम्ही तसं केलं नाही। मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली? हो, परवाच्या दिवशी काल बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्यात येणार नाही। या संबंधात मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा झालेली आहे। आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदार प्रवीण तायडे यांना दिलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती।